नमस्कार. अर्णव हा आता ईश्वरीच्या घरी गेलेला असतो, कारण आजीने त्याला तिकडे पाठवलेलं असतं. त्यामुळे आता वल्लरीचा राग राग झालेला असतो. वल्लरीला आता सहन होत नसतं की अर्णवला ईश्वरीच्या घरी का पाठवलेलं आहे. आईना कळत नाही का ती मुलगी नुसती गोडचट आहे. आता गोड गोड बोलून आपलं काम साधते, नंतर तिचे रंग दाखवणार असं तिला वाटत असतं. ती आता वल्लरी ही जी आहे ती पूर्णपणे ईश्वरीच्या विरोधात असते. तिला ईश्वरी घरात आणलं बिलकुल पसंत नसतं, कारण तिला घरात फक्त लावण्य हवी असते. आता ती लावण्यासाठी ईश्वरीचा रागराग करत असते, पण तिला कळत नसतं लावण्या ही एक नंबरची लबाड आहे आणि ईश्वरी ही खरी घर सांभाळणारी मुलगी आहे. आता इकडे अर्णव आलेला आहे आणि इकडे अर्णवचे मामा आहे त्यांच्या बेडरूम मध्ये बसलेले असतात. तिथे आता वल्लरी येते आणि आता तिच्या नवऱ्याकडे बघून म्हणते, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, तुमच्या आईला का कळत नाही. अहो, ती सारखी सारखी ईश्वरी आणि अर्णवला जवळ आणण्याचा प्रयत्न करते. आता अर्णवला ईश्वरीच्या घरी पाठवायची काय गरज, तिने राजीनामा दिला आहे ना, आणि आता तिचे आपले संबंध संपलेले आहेत, तरी सुद्धा आई तिकडे पाठवतायत. त्यावर आता अर्णवचा मामा म्हणतो, तू त्यामध्ये पडू नकोस. तू एक गोष्ट लक्षात घे, माझ्या आईला असं वाटतं तिच्या दोन्ही मुलांमध्ये जे काही जोडीदार निवडण्याची प्रक्रिया झाली ती चुकीची झाली. त्यामुळे आता अर्णवच्या बाबतीत तसं होऊ नये म्हणून ती दक्षता घेत असेल. तिला ईश्वरी ही सून म्हणून आवडते आणि त्यात काही चुकीचं नाही. त्यावर वल्लरी म्हणते, म्हणजे माझी निवड चुकली म्हणायची तुमची. त्यावर आता अर्णवचा मामा म्हणतो, होय बरोबर आहे, असंच वाटतं आईला. आता वल्लरीला खूपच राग आलेला असतो. वल्लरी बोलत असते, एक गोष्ट लक्षात घ्या, ती मुलगी खूप लबाड आहे. अहो, ती आपलं काम साधून घेते, गोड गोड बोलते आणि आपलं काम करून घे, नंतर ती तिचे रंग दाखवणार. आता अर्णवचा मामा म्हणतो, तू एक गोष्ट लक्षात घे, तुला काय वाटतं तू सात्विका ताईच्या बाबतीत जे काही केलंस ते मला कोणालाही माहिती नाही. अगं, असं समजू नको, तू जे काही केलंस ना ते सगळं मला माहिती आहे, पण मी आता गप्प आहे आणि त्याचा गैरफायदा तू घेऊ नकोस. अगं सात्विका ताई, आता सात्विका ताईचे जे काही होते ते चुकीचे निघाले, आता अर्णवचे पण चुकीचे निघून जमणार नाही. आता इकडे सात्विकाचा विषय निघालेला असतो आणि तेवढ्यात तिथे अर्णवची आजी येते. अर्णवची आजी दरवाजात येते आणि म्हणते, काय सात्विका, काय झालं सात्विका. त्यावेळी आता ईश्वरी अर्णवची मामी विषय बदलते. अहो नाही हो, आम्ही म्हणतो आता त्या ईश्वरीकडे अर्णवला पाठवायची काय गरज आहे. अहो, ती ईश्वरी एक नंबरची लबाड मुलगी आहे आणि तिच्याकडे तुम्ही अर्णवला का पाठवताय. त्यावर आता आजी म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, त्या ईश्वरीबद्दल तू बोलूच नकोस. ईश्वरी कशी आहे आम्हाला माहिती आहे आणि ईश्वरीबद्दल तू आमचे कान भरू नकोस, ते आम्हाला पटणार नाही. त्यावर आता अर्णवची मामी म्हणते, एक गोष्ट लक्षात घे आई, ती आता गोड गोड बोलते आणि तुम्हाला गळ्यात पाडून घेते. एकदा का तुम्ही तिला घरात आणली सून म्हणून की तुम्हाला ती तिचे रंग दाखवील. आता हे बोलल्यावर अर्णवच्या आजीला ते सहन होत नाही. अर्णवची आजी रागारागात आता वल्लरीचं कानफाड फोडते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, तू इथे आम्हाला शिकवू नकोस. अक्कल तू तुझी अक्कल तुझ्याजवळ ठेव. आमच्या नातवासाठी कोणती मुलगी योग्य आहे आणि कोणती नाही ते आम्ही ठरवू. मी आहे, अर्णवचा मामा आहे आणि स्वतः अर्णव आणि अर्णवची ताई आहे अंजली, आम्ही सगळे मिळून ठरवू. तुला त्यात पडायची काही गरज नाही. तुला आम्ही ओळखत नाही का. अगं, तुला आम्ही खूप दिवस झाले ओळखतोय. आता तुला एक मारलेली आहे, परत जर सुधारले नाहीस तर घराबाहेर काढेल. आता वल्लरीला मोठा धक्का बसलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.